4 वेळास ती चपाती तोंडात घेतोय, खाली ठेवतोय. हा इकडे बसलाय. हे आता पावसाचा टिपका लावून आपलं लोणचं काढून आणलं तर हे लोणचं घरात ठेवायचं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांचं स्नेहप्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहायचा होता मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहते. आता मी चालले नानीकडे. जरा आताच पूजापाठावरली उठले, 4 वाजले. चहा करायचा होता, म्हटलं आता मी चहा करते. चहा पिण्याची इच्छा झाली, परत म्हटलं जाऊन द्या, आता इकडेच जाऊन यावा. थोडंसं नाश्ता बिष्टा झालेला खायचं, कारण का ह्या जावा जावा इकडे बसून गप्पा मारतात. मग आपण पण म्हटलं आज जराशी हजेरी लावावी. नाही काय माहिती कोण आहे, अजून तर काय स्पष्ट दिसलं नाही आहे. कोणी असू शकतं, तिथे गेल्यावर कळेल. आमची नानी सतत कामात काही काही नसते बरं का सवय, सतत काम करतात. मलाही काही लोक म्हणतात का तुला कंटाळा कसा येत नाही ग, जेव्हा बघावं तर आहेच काय ना काय करते. अरे ते काम बसून देते का समोरचा. काल इतकी घराची सफाई काढली. आता आपल्याला फक्त अंथरुणं धुवायचे आहेत. आता जसं पाऊस पडल्यावर धुवायचे अंथरुणं, पाणी भरपूर होईल, कारण का सगळे मशनीला लावून घ्यायचे आहेत. मला पण ठेवा चहा, नाही तर म्हणाल संपला. चहा पितायत म्हणून मी आवाज दिला. आहे का माझ्या वाटणीचा? आणि तुम्ही जर उशिरा निघाले मग मला करता येतो ना चहा. मला सगळं माहिती आहे, साखरेची बरणी माहिती आहे, दुधाचं माहिती आहे. असू दे असू दे नानी, नका करू. पाऊस नाही काढत, व्हिडिओ काढते. हे बघा अशा मावश्या कामाच्या असतात. आमच्या जाऊबाईची मावशी आहे बघा, शेंगा घेऊन आलेल्या आहेत. अच्छा, मग त्यांनी आधीच आणलेले आहेत. मग काहीतरी आणलंच असेल ना, काहीतरी आणलं असेल, चॉकलेट तरी आणलं असेल. हा मग मला पण म्हणायचं. मग ह्या वरवड्यातले पैसे हे बघा, हे बघा एवढे पैशाची बिंडल आहे बघा, हे बघा एवढे पैसे असतात वरवड्यात. पैसे बघा तुम्ही बाबू हा ना, दिसते चांगलं दिसतंय म्हणतात. होय नको लाव बाबू, लाव. पाऊस झाला मित्रांनो, फार पाऊस झाला, भयंकर पाऊस झाला. हवा आणि पाऊस. सरस तिकडे बसायला गेले तर हे आपले टायगर आणि ब्रुनो पण आपल्या मागे येतात आणि उगाच वाटतं आपण त्यांच्या घरी जायचं आणि ह्यांनी सगळ्या त्यांच्या बाहेर फरशीवर सगळे पाय त्यांचे. बघा कसा पाऊस झालाय आपल्याकडे. चांगला पाऊस झाला, चांगला म्हणजे आता काय पेरतील का काय माहिती. हे बघा कसं पाणी जमलंय आपल्या रानात तिकडे शेतात. हे बघा आणि एवढं फुल फुगल्या तरी पण जरा पाऊस बंद झाला की लगेच तिकडे पळाल्या. हे पहा आपले कसे काय आले मिरच्या. हे आपल्या मिरच्या आले बघा ह्या. आणि हे बघा हे ह्याला पण हे आलं बघा, इकडून कोंब आला इकडून असं. टवटवीत झाले हे पण रोप. ते गेले कुठं काय माहिती टपोरी. वजन चहा ठेवू का? ठीक आहे. 1 तास आपला तिकडे गेला मित्रांनो. 4 वाजता मी तिकडे गेले होते. कसा टायगर गाडीच्या मागं पडतो बघा. गाडीवाले बिचारे घाबरत चालले. ते बघ कसा त्याच्या मागे जातोय बघा. हा पांढरा शुभ्र काळा कुट्ट झालाय तो, त्या चिखलात जाऊन लोळतो घराच्या मागे. बाई आता आम्हाला एवढं टेन्शन येतं ना हे पाऊस पडला की. बाबा टायगर इकडे या. आता ह्या गाडीच्या मागं पळ. हे बघा गाडीवाले बिचारे दबक चाललेत. ब्रुनो पण गेला त्याच्या मागे.
कल्ला आत्ता आतमध्ये आला होता टायगर आपला. थांबलेला पाऊस पुन्हा चालू झाला आणि आमच्याकडे चांगल्या बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. तिसरा दिवस आहे आज. थोडा थोडा होतोय, आज पण झाला चांगला. आणि फार जे भिजतात तरी आपल्याला लादी नाही आहे, कोब्यावर काही ओळखायला येत नाही, चिखलाचे डाग वगैरे असतं. त्यांच्या नानीकडे लादीला तिकडे स्पष्ट दिसायचे. आपली पोराचे डाग घ्यायचे चिखलाचा, म्हणजे पाय चिखलाचे घेऊन यायचे. तर चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.